नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक विश्वासिवा मी आरोग्यदूत त्या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मिडवायफरी गायनेकॉलॉजीमधल्या ट्रू अँड फॉल्स बघणार आहोत. तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिला बघूया, मागील टाळू ही डायमंड आकाराची असते. तर हे चूक आहे. गरोदरपणात स्वाभाविक वजन 11 किलोने वाढते, बरोबर आहे, हे ट्रू आहे. गरोदर मातेला गर्भाच्या 32 आठवड्यानंतरच हालचाल जाणवतात, ते चूक आहे. वैद्यकीय गर्भपात 30 आठवड्यापर्यंत करता येतो, हे पण फॉल्स आहे. गर्भाच्या नाळीमध्ये 2 नीला 1 रोहिणी असते, हे चूक आहे, फॉल्स आहे. त्यानंतर बघूया, प्रसूतीनंतर 1 तासाच्या आत बाळाला स्तनपान द्यावे, बरोबर आहे. बाळाची मागची टाळू 1.5 वर्षात भरते, चूक आहे. बँडल्स रिंग हे स्वाभाविक प्रसूतीचे लक्षण आहे, चूक आहे. त्यानंतर कोलेस्ट्रॉलमध्ये प्रतिजैविके असतात, बरोबर आहे. आणि प्रसूतीनंतर पहिल्या 4 दिवसात दिवसातील स्रावास लोप किंवा रुब्रासे म्हणतात, हे बरोबर आहे. त्यानंतर सेम क्वेश्चन आहेत. गर्भाच्या नाळीमध्ये 2 नीला 1 रोहिणी असते, चूक आहे. गरोदरपणात पहिल्या त्रैमासिकात कसली औषधे शक्य टाळावीत, बरोबर. दुर्गंधीयुक्त सूतिकास्राव हे सूतिकाजवळ संसर्ग असल्याचे चिन्ह आहे, बरोबर. गर्भमस्तक पूर्व जागेवर हे प्रसूतीच्या वेळी गर्भमस्तक अंतर्गत फिरल्यामुळे होते, चूक. अल्ट्रासोनोग्राफी गरोदरपणात करणे धोकादायक आहे, चूक आहे. त्यानंतर गरोदरपणात स्वाभाविक वजन 11 किलोने वाढते, बरोबर. लोकियाला घाणेरडा वास येणे सूतिकावस्थेचे संसर्गाचे लक्षण आहे, बरोबर. वैद्यकीय गर्भपात 20 आठवड्यापर्यंत करतात, बरोबर आहे. हे स्त्री कटिराला गायनेक पेल्विस म्हणतात, बरोबर आहे. कॉपर T380 ही 5 वर्षाकरता परिणामकारक आहे, हे चूक आहे, 10 वर्षाकरता परिणामकारक आहे. त्यानंतर आहे दुसरा तिमाह हा गरोदर मातेसाठी सुरक्षित असतो, बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा गर्भपात होणे यालाच वारंवार गर्भपात म्हणतात, बरोबर. एंडोमेट्रियम हा गर्भाशयाचा सर्वात वरचा भाग आहे, चूक आहे. इंजेक्शन मेथार्जिन हे हृदयविकार असलेल्या मातेला देऊ शकतो, चूक. आणि मागची टाळू ही डायमंड आकाराची असते, तर हे पण आहे, चूक आहे. मागची टाळू ही डायमंड आकाराची नसते. त्यानंतर गर्भाच्या नाळीमध्ये 2 नीला आणि 1 रोहिणी असते, चूक आहे. त्यानंतर गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात सहसा कोणते औषध घेणे टाळावे, बरोबर आहे, ट्रू आहे, हे ट्रू आहे. अल्ट्रासोनोग्राफी करणे धोकादायक असते, चूक आहे, फॉल्स आहे ते. जरायू दर्शनामध्ये जरायू हा गर्भाशयाच्या वरच्या भागात रुजलेला असतो, फॉल्स आहे, चूक आहे. मुखदर्शनामध्ये स्वाभाविक प्रसूती होऊ शकते, बरोबर. त्यानंतर आहे कायदेशीर वैद्यकीय गर्भपात हा कायदा 1972 लागू झाला, बरोबर. इंजेक्शन मेथार्जिन हे जर मातेला हृदयरोग असेल तर दिले जात नाही, बरोबर. दुर्गंधीयुक्त सूतिकास्राव हे सूतिकाजवळ झाल्याचे चिन्ह आहे, बरोबर. जरायू दर्शनामध्ये जरायू हा गर्भाशयाच्या वरच्या भागात रुजलेला असतो, बरोबर आहे. आणि गर्भाच्या नाळीमध्ये 2 नीला 1 रोहिणी असते, हे पण फॉल्स आहे. त्याच्यामध्ये पहिलं आहे ट्रू, सेकंड ट्रू, थर्ड ट्रू आणि शेवटचे दोन्ही फॉल्स आहेत. त्यानंतर आहे कटीर दर्शनामध्ये गर्भविष्ठायुक्त गर्भोदक स्वाभाविक मानले जाते, बरोबर आहे. हे गर्भाशयात असताना रोहिण्या शुद्ध रक्त व नीला अशुद्ध रक्त वहन करतात, तर हे फॉल्स आहे. त्यानंतर वैद्यकीय गर्भपात गरोदरपणाच्या 20 आठवड्यापर्यंत करतात, बरोबर आहे. कॉर्पस ल्युटियम इस्ट्रोजन निर्माण करतो, बरोबर. आणि गर्भाशय कटीर गुहेमध्ये मलाशयाच्या मागे मूत्राशयाच्या पुढे असतो, फॉल्स. त्यानंतर मुखदर्शनामध्ये स्वाभाविक प्रसूती होऊ शकतो, बरोबर आहे. गरोदरपणामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये सोनोग्राफीमुळे अल्पकाळ धोका असतो, फॉल्स आहे. गर्भाच्या नाळीमध्ये 2 नीला 1 रोहिणी असते, फॉल्स आहे. मागची टाळू ही डायमंड आकाराची असते, फॉल्स आहे. दुसरा तिमाह हे पण
मातेसाठी सुरक्षित असतो. तर हे ट्रू आहे, कारण तो असतो सुरक्षित असतो. आपण असं म्हणू शकत नाही पहिल्या तिमाह म्हणजे पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये थोडीशी रिस्क असते आणि शेवटच्या, पण दुसरा तिमाह आपण जो म्हणतो मधला तो स्वाभाविक असतो. ठीक आहे. त्यानंतर गर्भाच्या नाळीतील 2 हिला 1 रोहिणी असते. फॉल्स आहे. गर्भमस्तक पूर्व जागेवर येणे प्रसूतीच्या वेळी गर्भमस्तक अंतर्गत फैलामुळे होते. फॉल्स आहे. गरोदरपणाच्या पहिल्या त्रैमासिकात कसली औषधे शक्यतो टाळावीत. बरोबर. अल्ट्रासोनोग्राफी गरोदरपणात करणे धोकादायक आहे. फॉल्स आहे. आणि जरायू दर्शनामध्ये जरायू हा वरच्या भागात रुजलेला असतो, हा पण फॉल्स आहे. तर अशा प्रकारे हे होता आजचा व्हिडिओ ट्रू अँड फॉल्स मिडवाइफरी आणि गायनेकॉलॉजीमधला. आता लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.